नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाची विटंबना एका व्यक्तीकडून करण्यात आली. या घटनेनंतर संघर्ष योद्धा लोकनेते विजय वाकोडे व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. वाकोडे व सूर्यवंशी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लोक कलावंत तथा महाराष्ट्राचे गायक विष्णू शिंदे हे आज परभणी येथे आले असता दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राहुल नगरपर्यंत शांती मार्च काढण्यात आला. दरम्यान आंबेडकरी संघटनेच्या वतीनं मागील 20 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलनास ही भेट देऊन आम्ही सर्व लोककलावंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे मत यावेळी गायक विष्णू शिंदे यांनी व्यक्त केलं. यावेळी कलाभूषण तथा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष नामदेव लहाडेसह महाराष्ट्रातील लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेली संविधानाची प्रतिकृती काही समाजकंटकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. संविधानाच्या त्या प्रतिकृतीचा अपमान केला आणि त्यानंतर जी दंगल सदृश्य परिस्थिती परभणीमध्ये निर्माण झाली, त्यामध्ये आंबेडकर चळवळीतील एक युवा, एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचं निधन झालं. त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी मी आज परभणीत आलो होतो. विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून लोककलावंतांचा शांती मार्च काढलेला आहे आणि तो शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हजारो कलावंतांच्या उपस्थितीमध्ये शांतमय पद्धतीनं राहुल नगरला जाईल आणि राहुल नगरला रात्री विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना आमचे सर्व तमाम कलावंत, तमाम गायक गायिका काव्यमय श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. तर असा हा लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शांती मार्च व काव्यमय श्रद्धांजली. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.